अनुदानित शाळांमध्ये आता डिसेंबरपासून ऑनलाईन हजेरी ही घेतली जाणार आहे आणि शिक्षण विभागातर्फे तसे आदेश देखील आता निर्गमित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर याआधी असंख्य शाळा ज्या आहेत त्या फक्त कागदोपत्री होत्या आणि त्याच्यावरती काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांना थेट पगार मिळत असायचा. मात्र जेव्हापासून ऑनलाईन प्रणाली आली, आधार कार्ड आले, तर त्या वेळेस विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन तपासणी करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात आलेली होती आणि कसा प्रकार महाराष्ट्रामध्ये झालेला होता हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं होतं. काही जिल्ह्यांमधील विद्यार्थी एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले होते. काही ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज जर त्याच संस्थेचं असेल तर ते पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थी इकडे तिकडे असेल. तर असे वेगवेगळे प्रकार हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत. आणि त्यानंतर ज्या असंख्य शाळा कागदोपत्री चालू होत्या की ज्या शाळांवरती शिक्षकांना पगार मिळत होता, की जे शिक्षक विद्यार्थी नसताना सुद्धा काही शिक्षकांच्या नावे पगार निघाला जात होता आणि त्यामुळं पर्यायाने ज्या शाळांमध्ये विद्यार्थी असून जसं अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांना त्याचा फटका बसत होता. आणि ही जेव्हा पडताळणी विद्यार्थ्यांची झालेली होती प्रत्यक्षात बोटांना शाई लावून, कारण बऱ्याच अशा शाळा आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्षात विद्यार्थीच नाही, अजून सुद्धा अशा काही शाळा आहे की ज्या ठिकाणी वर्गामध्ये 60 ते 70% विद्यार्थी हे उपस्थितच नसतात आणि जे काही 20-30%, 40%, 50% विद्यार्थी उपस्थित असतात. तर एवढी विद्यार्थ्यांची अनुपस्थिती का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर देखील जर बघितलं तर काही ठिकाणी अशी सुद्धा माहिती समोर येत आहे का वेगवेगळ्या ज्या शाळा असतात काही ठिकाणी 10वीला विद्यार्थी जे आहे ते शाळा सोडून देत असतात आणि त्या शाळेमधील जे दाखले आहे ते काही ठिकाणी 11वीला आणले जातात आणि त्या ठिकाणी काही शिक्षक हे त्या विद्यार्थ्यांचं 11वी पास करून घेतली जाते. परीक्षा त्यांची होत नसते, तर त्यांची जी परीक्षा जी आहे ती काही विद्यार्थ्यांचे झेरॉक्स मारून ते पेपर चेक करून त्यांचे गुणपत्रक तयार केले जातात आणि तेच विद्यार्थी परत 11वीतून 12वीला दाखवले जात असतात. अशी सुद्धा विद्यार्थी संख्या ही वाढवली जात असते. त्याच्यानंतर काही ठिकाणी जर पॉलिटेक्निक कॉलेज असतील, ITI असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा जर काही विद्यार्थ्यांची गळती झालेली असेल तर तिकडचे दाखले जे आहे ते 11वीला दाखवले जातात आणि तेच परत विद्यार्थ्यांचे दाखले 12वीला दाखवले जात असतात. आणि त्यामुळे ही जी विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आहे ती बऱ्याच शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आणि त्या संदर्भात सुद्धा येत्या काळामध्ये मोठी धडक मोहीम जी आहे ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकते. कारण असं खोटं काम करून जे आहे ते शासनाचा जो पगार आहे ते घेण्याचं काम, चुकीच्या पद्धतीने घेण्याचं काम काही अपप्रवृत्ती ज्या आहेत त्या करत असतात. आणि याचा फटका जो आहे त्या अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत ज्यांना 20%, 40%, 60% अनुदान आहे त्यांना 100% अनुदान मिळत असताना याचा फटका जो आहे तो बसत असतो. परंतु असे गैरप्रकार जे आहे ते आता महाराष्ट्रामध्ये उघडकीस होत आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये असे जे गैरप्रकार सध्या सुरू आहे ते हळूहळू आता उघड होत आहे. आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने अधिकारी दोषी आहे याची सुद्धा जी माहिती आहे ती पुढे येत आहे. आत्ताच ED चौकशी असेल, CBI मार्फत चौकशी असेल, विविध अधिकाऱ्यांच्या या चौकशा सुरू आहे. वेगवेगळ्या विभागांमधून जे मस्टर आहेत ते गायब केले जात आहे. कशा पद्धतीने अधिकारी हे मस्टर गहाळ करतात याची सुद्धा आता चौकशी सुरू आहे. कशा पद्धतीने या आणखी धक्कादायक माहिती जी आहे ते येत्या काळामध्ये समोर येतील. कशा पद्धतीने चुकीचे कामं जे आहे ते केले जात असतात आणि यालाच कुठेतरी प्रतिबंध घालण्याकरिता, कारण विद्यार्थी संख्या खोटी दाखवून शिक्षकांचे पद जे आहे ते उपस्थित केले त्यांना अनुदान मंजूर करून घेतलं जात असतं. आणि त्यामुळे विद्यार्थी संख्या ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळं अनुदान जे आहे ते शासनाकडून येत असतं. शासनाला जो काही पैसा असतो तो कुणाचा असतो, तर सर्वसामान्य जनतेचा हा पैसा असतो. टॅक्सच्या स्वरूपात हा पैसा शासनाकडे गेलेला असतो. त्याच्यामुळं याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य जनतेला बसत असतो. त्यामुळे चुकीच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या आता भविष्य काळामध्ये या अपप्रवृत्ती, राक्षस प्रवृत्तींचा नाश निश्चित झाला पाहिजे, जेणेकरून जे गोरगरीब व्यक्ती आहेत त्यांना याचा फायदा जो आहे तो भविष्यामध्ये मिळू शकतो. आता त्यामुळं शासनाकडून या संदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल जे आहे ते उचलण्यात येत आहे. अशा अपप्रवृत्ती ज्या आहे
की ज्या विद्यार्थी संख्या खोट्या दाखवून खोटे दाखले जे आहे ते 10वीमध्ये जी विद्यार्थी गळती झालेली असती, काही पॉलिटेक्निक कॉलेजला काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं असतं आणि त्या ठिकाणी ते विद्यार्थी त्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये येत नसतात आणि ते दाखलेसुद्धा इकडं 11वी 12वीला जे आहे ते दाखवले जात असतात, शाळांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दाखवले जात असतात. अशा अपप्रवृत्तीच्या विरुद्ध आता शासनाने एक नवीन उपाय जो आहे, कारण शासनामध्ये सुद्धा शिक्षण विभागामध्ये चांगले काम करणारे सुद्धा अधिकारी आहे आणि काही वाईट काम करणारे सुद्धा अधिकारी आहे. त्याच्यामुळे चांगलं काम जे आहे ते निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला शिक्षण विभागामध्ये पाहायला मिळू शकतं. डिसेंबरपासून ऑनलाईन हजेरी जी आहे ती आता 1ली ते 10वीच्या उपस्थितीबाबत जे आहे आदेश निर्गमित झालेले आहे. पुण्यावरून ही माहिती जी आहे ती समोर येते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित आणि ज्या अंशतः अनुदानित शाळांतील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 1 डिसेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात येणार आहे. स्विफ्ट चार्ट या मोबाईल ॲपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. त्यामुळे वर्गात प्रत्यक्षात किती विद्यार्थी उपस्थित असतात याची माहिती उपलब्ध होणार आहे. याबाबत ॲप वापराचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत पुण्यात विद्या समीक्षा केंद्र म्हणजेच VSK कार्यान्वित करण्यात आले. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदविण्यासाठी अटेंडन्स बॉटच्या वापराचे प्रशिक्षण विभाग, तालुका, केंद्र स्तरावरील शिक्षकांना नुकतेच देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी काही दिवसांपूर्वीच सूतोवाच केले होते. ऑनलाईन नोंद आवश्यक. राज्यातील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्ग शिक्षकांनी स्विफ्ट चार्ट मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून त्यावरील अटेंडन्स बॉटद्वारे ऑनलाईन नोंदवणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अनुदानित शाळांतील शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांनाच अटेंडन्स बॉटद्वारे उपस्थिती नोंदवता येईल. उपस्थिती नोंदवताना शिक्षकांनी शाळेचा UDIS क्रमांक आणि स्वतःच्या शालार्थ क्रमांकाचा वापर करावा असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे. या उपस्थितीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. यामध्ये पहिली सूचना, शालार्थ क्रमांकासाठी वापरलेलाच मोबाईल क्रमांक वापरावा. मोबाईल क्रमांक बदलला असल्यास तो शालार्थ वेबसाईटवरती अद्ययावत करणं गरजेचं आहे. म्हणजे आता ही शालार्थ वेबसाईटला ही जी विद्यार्थ्यांची जी काही उपस्थिती आहे ती नोंदणी जी होणार आहे ती शालार्थशी लिंक असणार आहे. त्याचसोबत दुसरी सूचना, सेवार्थ आणि इतर प्रणालीतील शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. 2 सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12 तर इतर शाळांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विद्यार्थी उपस्थितीची नोंद अटेंडन्स बॉटवर करायची आहे. ऑनलाईन उपस्थिती नोंदवताना येताना अडचणीही नोंदविता येणार आहे. एखाद्या शाळेतील तुकडी विनाअनुदानित असल्यास त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून नोंदवावी. म्हणजे आता अनुदानित शाळा सोबतच विनाअनुदानित शाळांची सुद्धा विद्यार्थ्यांची उपस्थिती जी आहे ती आता ही नोंदवावी लागणार आहे. चार्ट बॉटद्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून ऑनलाईन उपस्थिती नोंदवावी. विद्यार्थी उपस्थिती नोंदवताना अडचणी येत असल्यास शालार्थ सरळ UDIS वेबसाईटमधील माहिती अद्ययावत करावी. कारण ही जी आता माहिती जी आहे ती आता शालार्थ आणि सरळ वेबसाईटला लिंक केली जाणार आहे. आता ही 1ली ते 10वी पर्यंतची उपस्थिती सोबतच लवकरच 11वी आणि 12वीच्या उपस्थिती संदर्भात सुद्धा काही माहिती आल्यानंतर ती पण माहिती आपण बघणार आहोत. परंतु हे होत असताना ही जरी आता ऑनलाईन पद्धतीने ही हजेरी जी आहे ती घेण्याचं पूर्ण शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. याआधी सुद्धा काही माजी जे शिक्षण मंत्री होते त्यांच्या काळामध्ये सुद्धा असा प्रयत्न झालेला होता. काही ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले होते आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती
ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याची प्रक्रिया याआधी सुद्धा करण्यात आलेली होती, मात्र त्यावेळेस तो प्रयत्न जो आहे तो पूर्णपणे यशस्वी झालेला नव्हता. आता सुद्धा हा प्रयत्न यशस्वी होईल की अयशस्वी होईल हे येत्या काळामध्येच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी सोबतच विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने पुढाकार घेतलेला आहे. आता याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, कशा पद्धतीने काही अडथळे निर्माण होत आहे, हे कशा पद्धतीने पुढे यशस्वी होतंय का अयशस्वी होतंय, हे येत्या काळामध्येच त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या माहिती समोर आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत.